न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। हॅलो साहेब, दिलेलं नुकसान भरून निघणार नाही, पण आता आम्ही ॲक्टिव्हिटी करणार नाही, तर आमचं लोक उद्या येणार नाही। पण ही घटना या सिंगापूरला देशात येणारी ठरणार आहे। जे होईल ते आजच होईल। एक तर त्यांचं काय ते मुलं आमच्या ताब्यात द्या, एन्काउंटर करा, घरं पाडा, काय जे MP मध्ये चालू ते तुम्हाला करावं लागेल। आत्तापर्यंत जे झालेलं आहे ते सगळ्यांनी सहन केलेलं आहे। ही आमच्या घरात झालेली घटना आहे आणि ही शेवटची घटना राहील। सिंगापूरला देशात हेच दिशा आहे आज, आणि आम्ही काय ॲक्टिव्हिटी करणारच आहे। आमची मनस्थिती झाली, मुलगा आमचा येणार नाही आता काही केलं तरी, पण हे लोक सुटणार, उद्या परत मोगले मारणार, उद्या परत हे लोक रुबाब करणार, परत येणार, हा विषय परत होणार आहे। काय होईल ते आज होईल। आम्ही आमचं मुलाचं ॲक्टिव्हिटी करणार नाही, आम्ही ठाम झालेलो आहे, कारण की हाच विषय ह्याच गावाला देशाच्या ठरणार आहे। आज निर्णय आज माझ्या घरावर झालेला आहे, तुमच्या घरावर, कोणाच्या घरावर। आणि काही लोक बिचारे बोलत नाही साहेब, काही लोक सहन करतात, त्यांचं आवरून घेतात, पण ही घटना आता सहन होणार। आज जे काही होणार आहे ते आजच होणार। मुलगा गेलेला आहे साहेब, पण परत या गावात कोणाच्या चांगल्या गरीब पोरांच्या कोणा घराची घटना घडू नये ही आमची तीव्र इच्छा आहे। त्यासाठी आम्ही अजिबात आमच्या मुलाच्या करणार नाही, आम्ही ठाम झालेले, कारण की झालेलं नुकसान भरून निघणार नाही साहेब। मुलगा येणार नाही। आज त्याचं करता मुलगा होता 29 वर्षाचा, त्याचा 4-5 वर्षाचा मुलगा आहे, फॅमिली प्रॉब्लेम झालेली साहेब। हे जोक नाही, तुम्ही येतात मारतात, एवढं मारून जातात, एवढं मोठं हॉटेलमध्ये येऊन गुंडगिरी करतात, सर्वसामान्यांचं काय होणार रोडवरती? ते सर्वसामान्य बोलत नाही बिचारे, त्यांना पोलीस स्टेशन यायचं घ्यायला घाबरतात लोक आजकाल, म्हणून ते सगळं पिलं जातं हे असे सोपवलेले गावं। हे तर तुम्ही आमच्या हातात अधिकार द्या, आमच्याकडे रिव्हॉल्वर बंदुकी सगळे आमच्याकडे परवाने आहे साहेब, आम्हाला ते अधिकारी वापरायचा, आम्ही घरात ठेवतो आणि गुंड बंदुकी घेऊन फिरते रोडवर। तर याचं काहीतरी बंद